Oh, so bright. Welcome to Sun Seed Vlogs. Like, subscribe and follow for more. तर हॅलो मित्रांनो, मी सुनीता. वेलकम बॅक टू आवर चॅनल सनसेट ब्लॉग. तर चला आजचा ब्लॉग चालू करूयात, पण त्याच्या अगोदर तुम्ही कालचा ब्लॉग नसेल बघितला तर नक्की बघा. आणि चला आजचा ब्लॉग चालू करूयात. मी आज आमच्या गोव्या ट्रिप दरम्यान जो क्रूजवर आलेला अनुभव तुमच्याशी शेअर करते. दिवसभर आम्ही काय काय मज्जा केली तुम्ही तर अगोदरच्या ब्लॉग मध्ये बघितलंच असतात. त्यानंतर आम्ही 6 वाजता आम्ही हॉटेलवरती आलो. आम्हाला सांगितलं होतं की 7 वाजता परत तुम्हाला पिकअप साठी येणार आहे क्रूजवर जाण्यासाठी. त्यासाठी आम्ही 6 वाजता हॉटेलवरती आल्यानंतर आम्ही आमची तयारी केली, निघालो. म्हटलं 6:45 पर्यंत आमची तयारी झाली आणि आम्ही बससाठी स्टॉपला गेलो. फोन केला तर ते म्हटले आम्ही 15 मिनिटात येतोच. तर त्याच्यानंतर आम्ही 15 मिनिटं थांबलो स्टॉपला आणि बस आली. 7:30 7:30 पर्यंत बस आली. बस आल्यानंतर आम्ही बसमध्ये बसलो आणि क्रूजसाठी आम्ही निघालो. आणि जाताना आम्हाला एकाच रस्त्यावरून बराच वेळ गेलो. आम्ही खिडकीतून बघत होतो की असं काय होतंय की सारखं सारखं त्याच रस्त्यावरून आम्ही सारखं सारखं जात होतो. पण म्हटलं की काय असेल कोणाला पिकअप करायचं असेल किंवा काय असं, तर त्यांना विचारलं असं तर ते म्हटले हो पिकअपसाठीच आम्ही कोण राहिलंय का ते बघत होतो. म्हटलं ठीक आहे चल. आमची 7:30ची क्रूज आम्हाला अगोदर सांगितलं होतं तुमची 7:30ची क्रूजवर तुम्हाला 7:30 वाजता पोहोचायचंय. म्हटलं जवळ असेल त्याच्यामुळे आम्ही 7:15 निघाल्यानंतर आम्ही काय बोललो नाही. 7:30 वाजता त्यांना विचारलं आम्ही इथंच 7:30 वाजले, तुम्ही रिटर्न एकाच रस्त्यावरून तुम्ही का फिरताय. ते म्हटले की तुमची 7:30ची नाहीये 8ची क्रूज आहे. म्हटलं ठीक आहे 8ची असं त्यांना माहिती आहे म्हटल्यावरती आम्हाला त्यांनी सांगितलं, आम्ही त्यांच्यावरती विश्वास ठेवला. 8 वाजता त्यांना परत विचारलं. 8 वाजले तरी आम्ही क्रूजवरती काही पोहोचलो नाही. असं विचारलं आम्ही की असं का, की इतका वेळ का लागतोय. तर ते म्हटले नाही तुमची 8ची क्रूज आहे. आमचं आता फोनवरती बोलणं झालं, तुमची 8ची क्रूज नाही तर 8:30ची क्रूज. म्हटलं ठीक आहे. आता त्यावेळेस पण आम्ही शांत होतो. त्याच्यानंतर आम्ही तिथं त्यांनी आम्हाला 8:35 आम्हाला तिथं पोहोचलो. आम्ही 8:35 पोहोचल्यावरती आम्हाला ड्राइवर आ जाएगा, प्लीज उसको बार बार कॉल करना मत, वो गाड़ी चलाता रहेगा, समझ गए ना. तर उतरण्याच्या अगोदरच आम्हाला ड्रायव्हरने सांगितलं होतं की क्रूज इकडे पोहोचल्यानंतर तुम्हाला 10 मिनिटात इकडे यायचंय आणि 10 मिनिटात जर एखाद्या व्यक्ती नाही आला तर तुम्हाला तिथं सोडून आमची बस जाईल, जर तुम्ही स्वतः असाल. आम्ही बसमधून उतरलो आणि क्रूजच्या दिशेने म्हणजे साईडला गेलो. तिथं आम्हाला चेकिंग हे झालं आणि पुढे आम्ही क्रूजच्या इकडे आता काही फक्त तिकडून पास घ्यायचा आणि लगेच जायचं, की लाईनला थांबावं नाही लागणार किंवा काय नाही. तिकडं लाईन तर नव्हतीच. तिथं सगळा असं एकदम गोंधळ होता त्या खिडकीच्या बाजूला. आम्ही कसं कितीतरी वेळ लागला. ऑनलाईन बुकिंग करून सुद्धा आम्हाला वेळ लागला तिकडून आम्ही पास घेतला. पास प्लस आम्हाला त्यांनी वाउचरसाठी आम्हाला एक्स्ट्रा पैसे द्यावे लागले तिकडं. तर ऑनलाईन वरती त्यासाठी विश्वास ठेवू नका. तुम्हाला ते सांगतील पण की इतकेच पैसे द्यावे लागतील, पण नाही, तुम्हाला तिकडे जाऊन परत पेड करावे लागतात. ह्याच्या वाउचरसाठी तुम्हाला परत पेड करावे लागेल. आणि तिकडून आम्ही निघालो आणि आम्हाला सगळ्या क्रूजची नावं तिकडे बोर्डावरती अशी लिहिलेली होती. त्यांना विचारलं तर ते म्हटले 2 क्रूजची एकच लाईन आहे. आम्ही त्या लाईन मध्ये थांबलो आणि अचानकच ते म्हटले की ही लाईन एका क्रूजची नाहीये, तर 2 क्रूजची आणि 2 क्रूजची तुम्ही एक वेगवेगळे 2 लाईन करा. अचानक सांगितलं, मग सगळ्याची धावपळ झाली तिकडं पण. आणि फोनवरती सांगितलं होतं की तिकडं फक्त मिनिमम 100 लोक असतील, त्याच्यामुळे जास्त काही गोंधळ होणार नाही आणि तुम्हाला व्यवस्थित एन्जॉय करायला भेटेल. तर ती छोटीवाली बोट सारखीच एक क्रूज होती. पण खालच्या फ्लोअरला जागा नसल्यामुळं आम्हाला सेकंड फ्लोअरला जावं लागलं. 3 फ्लोअरची ती छोटीवाली बोट म्हणजे तीच क्रूज होती. आणि तिथे गेल्यानंतर आम्हाला बघितलं तर खालच्या फ्लोअरला 31 लोक होते. आम्हाला छान वाटले की बाबा जास्त गर्दी नाही. पण आमच्यासोबत म्हणजे 60 वयाच्या वरची लोक होती. आणि सेकंड फ्लोअरला जाऊन बघतोय तर काय सगळे टेबल फुल भरलेले होते आणि बसायला सुद्धा जागा नव्हती. सीड्या पण व्यवस्थित नव्हत्या आणि आम्हाला 3rd फ्लोअरला जावं लागेल. कसं तरी आम्ही 3rd फ्लोअरला पोहोचलो आणि तिकडं बघितलं तर जास्त लोक नव्हती, त्यामुळे जरा थोडं बरं वाटलं. आणि तिकडून वरतूनच छान वाटत होतं, जरा सगळं दिसत सुद्धा होतं आणि छान वाटत होतं. मग तिकडचा प्रोग्राम चालू झाला. मग ते जे म्हटले की इंडियन लोक असेल त्यांनी सर्वांनी उभं राहायचं आणि
घोषणा द्यायच्या. मग सगळ्यांनी भारत माता की जय अशा घोषणा दे. मग त्यांनी कहते हमको प्यार से इंडिया वाले हे गाणं लावलं आणि म्हटले सर्व इंडियन लोकांनी डान्स करायचा. आपण काही कमी आहे वे, पण डान्स करायला सुरुवात केली. डान्स करून करून थकल्यावरती म्हटलं थोडंसं काहीतरी खाऊन घ्यावं. झालं की बायच्यात एनर्जी आली, बाय लगेच डान्स करायला सुरुवात केली. आईला मी कधीपासून बोलत होते की डान्स कर, पण माझी आई कशाची डान्स करते, फक्त म्हटली मी उभी राहते, फोटो काढ. थोडासा डान्स केला आणि फक्त उभी राहिली. मग मी आणि पायच आम्ही लगे राहो, आम्हीच डान्स करत होतो. क्रूजवरती एवढं काही डेकोरेशन सुद्धा नव्हतं, एवढे काही खास सुद्धा वाटत नव्हतं. तर वाजून गेले होते आणि भूक लागली होती, त्याच्यामुळे म्हटलं चला जेवण तर करून घ्यावं. मग आम्ही खाली जेवण करण्यासाठी आलो होतो. भरपूर गर्दी होती. लाईनला आम्ही उभं थांबलो आणि जेवण घेऊन आम्ही आलो टेबलवरती बसायला. लोक भरपूर आणि खुर्च्या कमी, त्याच्यामुळे आम्हाला उभं राहूनच जेवण करावं लागलं. जेवण झाले म्हटलं फुल एनर्जी. मग आम्ही डान्स करायला सुरुवात केली. गाणी पण छान लागली होती, मग आम्ही डान्स करत होतो. रील बनवायची राहिली होती. मग धुरंधर मधलं गाणं लागलं, म्हटले चला रील एक राहिलेली आपण बनवून घेऊया. मग धुरंधर मधल्या गाण्यावरती आम्ही रील बनवायला लागलो. त्यानंतर आम्ही भरपूर गाण्यांवरती डान्स केला. नागिन डान्स, परत आणखी बरेच गाणे छान छान लागले होते, त्याच्यावरती आम्ही डान्स केला. आम्ही ज्यावेळेस ऑनलाईन बुकिंग केली होती ना, त्यावेळेस आम्हाला सांगण्यात आलं होतं की तुमची क्रूज ही 3 तासाची असणार आहे. पण 3 तासाची नसून आम्हाला 1 तासामध्येच परत घेऊन आले. माझा तरी एक्सपिरियन्स क्रूजवरचा ठीक नव्हता, मला तरी नाही आवडलं ना. पण कोणाला गोव्याला गेल्यानंतर क्रूजवरती जायचं असेल तर ऑनलाईन बुकिंग न करता सुद्धा तुम्ही जाऊ शकता, कारण ऑनलाईन बुकिंग केलं तरी सुद्धा त्याचा उपयोग काही होत नाही. ऑनलाईन तुम्ही बुकिंग करत असाल तर ह्या सगळ्या गोष्टी चौकशी करा आणि व्यवस्थित चेक करूनच तुम्ही बुकिंग करा, असं मला तरी वाटतं. माझा क्रूजचा अनुभव तर एकदम बेकार होता. जर तुम्ही जाऊन आला असाल क्रूजवरचा तुमचा अनुभव माझ्याशी नक्की शेअर करा. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा आणि असेच आमचे व्हिडिओ, नवीन नवीन व्हिडिओ बघत राहा. तर चला आजचा ब्लॉग इथं संपूया.